लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा हा साधा सोपा गव्हाच्या पिठापासून बनणारा केक आणि त्याचबरोबर गूळ वापरून करणार आहोत, त्यासाठी पौष्टिक आहे. तर इथे मी कपभर इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि बारीक रवा घेतलेला आहे, ते घेतलेलं आहे पाव कप इतकं. तर केक करते वेळेस कुठल्याही एखाद्या वाटीने कपने मोजायचं, म्हणजे प्रमाण चुकणार नाही, बरोबर असा केक तयार होतो. पाव कप इतकं इथे मी कस्टर्ड पावडर टाकून घेतलेलं आहे व्हॅनिला फ्लेवरचं. तर आता हे सगळे जिन्नस आपल्याला चाळून घ्यायचं आहे, शक्यतो चाळूनच घ्यायचं, कारण चाळून घेतल्यामुळे पीठ जे आहे छान मोकळा सुटसुटीत होतो. तर या ठिकाणी सगळे जिन्नस कोरडे चाळून घेतलेला आहे. आता यासाठी लागणारं गूळ पाहूया. पाऊण कप इथे मी बारीक करून घेतलेला गूळ घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही गुळाचा पावडर सुद्धा वापरू शकता. आणि त्याचबरोबर साधारण पाव कप इतकं यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. तर याचा पाक वगैरे करायचं नाही, फक्त आपल्याला गूळ जे आहे छान पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे. तर गुळाचे जे खडे आहेत ते नाहीसे होऊन सगळं एकसारखं पाक झालं की आपण समजायचं की केकसाठी हे तयार झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचे एक तारी दोन तारी असा पाक करायचा नाही. तुम्ही इथे बघू शकता सगळे गुळाचे खडे विरघळलेले आहेत, म्हणजेच इथं हे आपलं गुळाचं जे सिरप आहे ते तयार झालेलं आहे. तर या ठिकाणी आता हे बाजूला ठेवूया थंड करायला. तर या ठिकाणी आता आपल्याला ज्या डब्यामध्ये केक तयार करून घ्यायचा आहे त्या डब्याला आपल्याला तेल लावून छान तयार करून घ्यायचंय, रेडी करून घ्यायचंय. तर या ठिकाणी एखाद चमचा तेल मी आता डब्याला छान लावून घेतलेला आहे. इथे चौकोनी आकाराचा माझं केक टीन आहे, त्याला छान व्यवस्थित तेल लावून घेतलेलं नसेल तर कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हे केक बनवू शकता. त्यानंतर इथे मी ऑडीचा इकोबेक पेपर लावून घेतलेला आहे आणि वरतून थोडंसं तेल पसरून घेतलेलं आहे, तेच ब्रश फिरून घेतलेलं आहे. आता डब्बा बाजूला ठेवूया. आपलं जे गुळाचं जे सिरप किंवा गुळाचं जे पाणी आहे ते छान असं थंड झालेलं आहे. अगदी गरम नको आणि थोडंसं कोमट असलं तर काही हरकत नाही. तर आता ते गाळून घ्यायचं आणि त्याचबरोबर पाव कप इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा कप इतकं इथे मी दही टाकून घेतलेलं आहे आणि 2 चिमूट इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे. तर मीठ टाका म्हणजे ह्याची चव आणखीन दुप्पटीने होते. तर हे सगळे जिन्नस छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण गुळाचं सिरप आणि त्याचबरोबर तेल आणि दही वापरलेलं आहे. त्यामध्ये बसेल एवढं छान व्यवस्थित मिक्स करायचंय. जर जास्तीचं घट्ट वाटत असेल तर इथे आपल्याला दूध वापरायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इतपत आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. तर यामध्ये आपण टाकत आहोत 1 चमचाभर इतकं व्हॅनिला इसेन्स. तर या ठिकाणी व्हॅनिला इसेन्स टाकल्यामुळे याचा फ्लेवर मस्त उठून येतो. नसेल तर तुम्ही वेलची पूड सुद्धा टाकू शकता, काही हरकत नाही. सोबतच इथे मी साधारण अर्धा कप दूध घेतलेला आहे, त्यामध्ये जे अर्धा आहे दूध तेवढं टाकून घेतलेलं आहे, म्हणजे पाव कप इतकं मला हे दूध लागल्या गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे जे पीठ आहे अगदी रिबन कन्सिस्टन्सीमध्ये तयार झालेलं आहे. म्हणजे आपण जेव्हा पीठ वरतून टाकतो त्यावेळेस छान असं त्याचे लेअर पडत आहेत. या पद्धतीने आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. 1 5 मिनिटं झाकून ठेवूया, कारण आपण यामध्ये रवा वापरलेला आहे, ते फुलण्यासाठी थोडंसं वेळ द्यावा लागतो. तर आता यासाठी लागणारं आणखीन एक महत्वाची गोष्ट तो म्हणजे आपल्याला कढई जी आहे प्रीहीट करून घ्यायचं आहे. तर मी कढईमध्ये मीठ पसरून घेतलेलं आहे, त्यावर स्टँड ठेवून घेतलेला आहे आणि आता मोठ्या गॅसवर साधारण 1 5 ते 6 मिनिटासाठी प्रीहीट करून घ्यायचं आहे. 1 5-6 मिनिटानंतर इथे आपलं हे पीठ छान भिजल्या गेलेलं आहे. चमचाभर बेकिंग पावडर आणि त्याचबरोबर इथे मी एक अर्धा चमचा इतकं बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे, म्हणजेच खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे. बेकिंग पावडर खास केकसाठी उपयोगी पडतो. जे केक करत आहेत त्यांना सांगायची काही गरज नाही, त्यांना ऑलरेडी माहीत असते. ज्यांनी करत नाहीत त्यांच्यासाठी खास आहे. तर बेकिंग पावडर टाकलं की अगदी मार्केटमध्ये मिळतो त्या पद्धतीचा हे केक होतो. तर ब्रँडेड बेकिंग पावडर घ्यायचं, म्हणजे केक छान फुगला जातो. दोन्ही वापरायचं आणि बेकिंग सोडा थोडंसं कमी टाकायचं, बेकिंग पावडर चमचाभर टाकायचं. 1 कपला 1 चमचा बरोबर आहे. तर या ठिकाणी आता हे सगळं मिश्रण मिक्स केलं की केक टीन मध्ये टाकून घ्यायचं आणि 2-3 वेळेस टॅप करायचं. यामध्ये हवा वगैरे भरलेली असेल तर एअर बबल्स निघून जातात. आणि त्याचबरोबर यावर आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता. इथे मी काजू, बदाम, चेरी, पंपकिन सीड टाकून घेतलेले, त्याचे तुकडे टाकून घेतलेले आहे आवडीप्रमाणे तुमच्या इच्छेनुसार. आणि त्याचबरोबर तुम्हाला यावर काय काय सजावटीसाठी आवडेल त्यानुसार तुम्ही टाकून घेऊ शकता. इथे आपला केकचं बॅटर तयार झालेलं आहे, डब्यामध्ये टाकून घेतलेला आहे. कढई सुद्धा गरम झालेली आहे. यावर आता आपलं केक ठेवून घ्यायचं आहे. साधारण 40 ते 45 मिनिटासाठी कमी गॅसवर आपल्याला हे केक जे आहे बेक करून घ्यायचं आहे, म्हणजेच वाफवून घ्यायचं आहे.
तर या ठिकाणी साधारण 45 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता मस्त केक तयार झालेला आहे. तर या ठिकाणी आता हे केक तयार झालेला आहे आणि आतमध्ये पर्यंत छान असं वाफल्या गेलं की नाही, शिजल्या गेलं की नाही ते पाहण्यासाठी या पद्धतीने चाकूचा वापर करायचा. जर ओलसर लागत असेल तर आणखीन 10 मिनिटं तुम्ही हे वाफून घेऊ शकता. आणि त्याचबरोबर लक्षात ठेवा, जेव्हा आपण केक वाफवतो त्यावेळेस सारखं सारखं झाकण काढून बघायचं नाही, कारण जर झाकण काढून बघितलं की ते वाफायचं टाइम आणि आपण झाकण काढायचा टाइम एकच झाला की ते मग ते वाफल्या जाणार नाही, ते केक बसका होतो, घट्ट होतो, असं होतो. आणि पूर्णपणे थंड झालं की केकच्या डब्यातून काढायचं. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं केक नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं साध्या सोप्या पद्धतीचं तयार झालेलं आहे. केव्हाही करून खा, काही हरकत नाही, कारण केक जे आहे करायला साधा सोपा आहे, त्याचबरोबर खायला खमंग आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सगळे टिप फॉलो करून जर करताल तर नक्कीच तुमचा केक सुद्धा मस्त होतो. आणखीन एक गोष्ट, जेव्हा आपण केक वाफवतो त्यावेळेस त्यावर झाकण जे आहे छान गच्च असलेलं लावायचं, वाफ जाऊ द्यायचं नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दुप्पट तिप्पट फुललेलं हे केक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.